चला तर आज आपण बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 संदर्भातलं 13 जुलै 2024 रोजी जी लेखी परीक्षा झालेली आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे। बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 साठी ज्या विद्यार्थ्यांनी 13 जुलै 2024 रोजी परीक्षा दिलेली आहे तर त्या परीक्षेची उत्तर तालिका बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातली लेखी परीक्षेची उत्तर तालिका उपलब्ध झालेली आहे। buldhanapolice.government.in या वेबसाईटवर, तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष बुलढाणा येथील नोटीस बोर्डावर, तसेच पोलीस मुख्यालय बुलढाणा येथील नोटीस बोर्डावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। सूचीतील प्रश्नांच्या उत्तराबाबत आक्षेप असेल तर त्याबाबत योग्य स्पष्टीकरण पुराव्यासह खाली दिलेल्या ईमेल ID वर तुम्हाला 14 जुलै 2024 रोजी 6 वाजेपर्यंत तुम्हाला त्याच्यावर हरकती आक्षेप घेण्यासाठीचा ईमेल ID देण्यात आलेला आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठीची लेखी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी आलेले हे संपूर्ण अपडेट आहे। तर बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरतीचं जी उत्तर तालिका आहे तर ती तुम्हाला इथं मी सांगणार आहे। 13 जुलै 2024 रोजी जी लेखी परीक्षा झालेली आहे त्या लेखी परीक्षेची ही उत्तर तालिका आहे। तर बघू शकता बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षेची उत्तर सूची अशा प्रकारे देण्यात आलेली आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठीचा अर्ज भरला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी त्यांच्या संच ABCD नुसार त्यांच्या प्रश्नांची उत्तरे इथं चेक करायची आहेत। हे जे PDF आहे उत्तर तालिकेचं ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे। तर ते तुम्हाला पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, तिथून बघू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा। अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस शिपाई भरतीचा अर्ज केलेला आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। आणि तुम्हाला काही हरकती आक्षेप असेल तर तुम्ही त्याच्यावर आक्षेप हरकती घेऊ शकता। थँक्स फॉर द वॉचिंग।